वळूया पुढल्या बातमीकडे। चेंबूर दुर्घटनेवरून मनसे संतापलीये। दोषींवर कारवाई करता मुंबईत आज आंदोलन मनसे करणार आहे। मनसे आझाद मैदानात आंदोलन करेल। अमित ठाकरेंच्या नेतृत्वातील आंदोलन। राज ठाकरे सुद्धा या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, मनसे आज चेंबूर मधल्या दुर्घटनेप्रकरणी आक्रमक होताना दिसेल। आझाद मैदानावर मनसेचं आंदोलन। निश्चितच नागवी, आपण पाहतोय की पावसाळा सुरू होताच अनेक घटना ज्या आहेत त्या मुंबई शहरामध्ये झाल्या। मग जी दुर्दैवी घटना होती ती म्हणजे चेंबूरमधली एका शाळेच्या विद्यार्थ्याच्याच म्हणजे शाळेच्याच व्हॅनवरती झाड कोसळून चिमुकल्याचा जीव गेलेला होता। त्यानंतर मॅनहोलमध्ये पडलेल्या एका व्यक्तीचा देखील त्या ठिकाणी जीव गेला होता। या सगळ्याच घटनांनंतर पालिका प्रशासनाकडून एक अहवाल जो आहे तो सादर करण्यात आला होता। ज्या पद्धतीत या घटना घडल्या, या घटनांच्या आधारित हा अहवाल समोर आला। मात्र जो अहवाल पाहून संपूर्णतः आपण पाहतोय की ताशेरे जे आहे ते मनसेनिकच नाही तर सगळ्यांकडनं ओढण्यात आलेले होते। मात्र यापूर्वी देखील मनसेने जी आहे ती पालिका प्रशासनावरती अनेकदा पत्रकार परिषद घेऊन ज्या पालिकेच्या कारभारावरती असेल किंवा व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला होता। त्याच अनुषंगानं आज आपण पाहतोय की आणखीन तीव्र भूमिका जी आहे ती मनसेची आज पाहायला मिळणार आहे। कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे असतील, अमित ठाकरे असतील, हे सगळेच प्रमुख नेते जे आहेत यांच्या उपस्थितीमध्ये आज आंदोलन जे आहे ते पुकारण्यात आलेलं आहे। ते म्हणजे ऐतिहासिक अशा आझाद मैदानावरती 11 वाजता मनसेचं आंदोलन असणार आहे। पालिका प्रशासनाची व्यवस्था असेल किंवा मग जो कारभार असेल यावरती मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित सगळीकडनंच व्यक्त केले जात आहेत। सोबतच आज सगळ्या नागरिकांना आव्हान देखील केलेलं आहे मनसेने की या सगळ्याच आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। आपण पाहतोय की या आंदोलनाची दिशा जर पाहिली तर आझाद मैदानावरती हे सगळेच मनसेनिक जमतील, कार्यकर्ते जमतील आणि त्यानंतर थेट मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या या सगळ्याच कारभारावरती आपण पाहतोय की हे आंदोलन सुरू असताना पालिका प्रशासनामध्ये देखील घुसण्याचा प्रयत्न देखील हे करणार आहेत। त्यामुळे सगळ्या घडामोडी घडत असताना मनसेची आज नेमकी कशा पद्धतीत तीव्र भूमिका पाहायला मिळते याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। पण प्रामुख्याने मुंबई पोलीस देखील सज्ज आहेत। या मोर्चाला कुठेही, या आंदोलनाला कुठेही परवानगी देण्यात आलेली नाहीये। पण मात्र मनसेनी आपल्या स्टाईलमध्ये आक्रमक होताना पालिका प्रशासनावरती काढलेला हा धडक मोर्चा हा यशस्वी करताना देखील आपल्याला पाहायला मिळतील। लाघवी, अगदी मीनाक्षी, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।